कसबा विधानसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही। ही उमेदवारी कुणाला द्यायची यावर भाजपकडून खल सुरू आहे। भाजपची एक बैठक संपन्न झाली, मात्र कसबा आणि चिंचवडसाठी उमेदवारांची नावे संध्याकाळपर्यंत जाहीर होतील अशी अपेक्षा आहे। आज रात्री उशिरापर्यंत नाव निश्चित होतील असं कळतंय, मात्र अजून तरी कोणाचंही नाव निश्चित झालेलं नाही। यानंतर एक महत्त्वाची बातमी मराठा समाजाच्या संदर्भातली आहे। ईडब्ल्यूएस मराठा आरक्षणाचा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलाय। मॅटनं शासन निर्णय अवैध ठरवलेला आहे। राज्य सरकारसह हा मराठा समाजाला एक मोठा धक्का मानला जातोय। मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा आता अवैध ठरलेलं आहे। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गातून अर्ज करण्याची मुभा देणारा शासन निर्णय मॅटनं अवैध ठरवलाय। हा राज्य सरकारसह मराठा समाजासाठी एक मोठा धक्का मानला जातोय, कारण मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर हा दुसरा एक धक्का मराठा समाजाला बसलाय। मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर किमान आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाचा लाभ त्यांना मिळण्याची मुभा होती, पण मॅटच्या या निर्णयानं एक मोठा फटका मराठा समाजाला बसलाय। वास्तविक त्या संदर्भामध्ये ईडब्ल्यूएसच्या मुलांच्यावर तो अन्याय आहे, म्हणून ताबडतोब आत्ताच्या राज्यकर्त्यांनी सरकारनी मीटिंग बोलवावी आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल असतील, विधी व न्याय विभाग असेल, चांगले प्रख्यात वकील असतील, यांचा सगळ्यांचा सल्ला घेऊन त्या मुलांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा। या संदर्भात राज्य सरकारने लढावा लागेल। आम्ही सगळेच या सगळ्या विषयात आम्ही एकत्र आहोत। मतभेद आणि राजकीय विषय बाजूला असावे। ईडब्ल्यूएस आरक्षण हे मराठा समाजाला लागू आहे। जोपर्यंत कुठलंही आरक्षण मराठा समाजाला स्वतंत्र मिळत नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण हे लागू राहील। ईडब्ल्यूएस आरक्षण हे सरसकट रद्द झालेलं नाही। माझी राज्य सरकारला विनंती आहे, आपण ज्या पद्धतीने सुपरन्युमरी पद्धतीने जे पद निर्माण केले अशाचाच वापर करून ज्या विद्यार्थ्यांना काल मॅट न्यायालयाने नाकारलं अशांना आपण सामावून घ्यावं, एवढीच रास्त मागणी आज सर्व तरुणांची आहे।